पुण्यातून एक संतापजनक बातमी आता समोर येतेय। पुण्यात पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने पुणे हादरलं आहे। पुण्याच्या बोपदेव घाटात तरुणीचं अपहरण करून अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे। या प्रकरणी 3 आरोपींवरती कोंढवा पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। 3 संशयितांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय। पीडित तरुणीवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पीडित तरुणी मित्राबरोबर बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती, त्यावेळेस तिचं अपहरण झालं आणि त्यानंतर तिच्यासोबत दुष्कृत्य झाल्याची माहिती समोर येते आहे। आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे। पोलिसला सरासरी 5 वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे टीम तात्काळ लावण्यात आलेलं आहे। तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक, डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।